सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. The Lord with curved tongue and mighty body, who has the luster of million suns. I pray to thee, O Lord, to remove the obstacles from all the actions and intend to perform. Myself, Varsha Miss. Myself, Neha Miss. Welcome, Principal Ma'am, Dhawlikar Ma'am, and all the wonderful audience present here for today's Ganesh Festival program. Ganesh Festival is celebrated on the birth anniversary of Lord Ganesha, the god of knowledge, wealth, prosperity, and wisdom. This festival was started by Lokmanya Tilak in 1893 to bridge the gap between the people, and it still continues. I know all are eagerly waiting for the program. So, without wasting much time, let's begin the program. It is a mark of our undying tradition to invoke the Almighty at the beginning of an important event. A great philosopher once said, the functions of prayer is not to influence the God, but rather to change the nature of one who prays. So, I request Principal Ma'am and Dhawlikar Ma'am to come forward and do the Ganesh Pujan. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. Thank you, ma'am. फुलांची सुरुवात कळीपासून होते. जीवनाची सुरुवात प्रेमापासून होते. प्रेमाची सुरुवात आपल्यापासून होते आणि आपल्या कामाची सुरुवात श्री गणेशापासून होते. तर अशाच प्रकारे श्री गणेशाचं सुंदरसं गीत सादर करण्यासाठी येत आहेत सागर सर. हे देवा तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हाक उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. तुझ्या दारी आलो, गुणगान गाया तुझ्या मानसाचा जन्म जाई वाया. हे देवा दिली हात उद्धार कराया, आभाळाची छाया तुझी समुद्राची माया. रूप
तुझं चराचरामंदी झाड येईल पाना संग तोंड सुगंधी भगताचा पाठीराखा गरीबाचा भावी माझी शक्ती तुझी भक्ती एक रूप झाली ते देवानी हाक उद्धार कराया आबाची छाया तुझी समिंदराची भाया अंत तूच खरा तूच बुद्धिदाता शरण मी आलो तुला पायावर माथा टक्का माझा 10 दिशी गजरण माझा संकटाला बळ देई अवतारात माझा ते देवा उद्धार कराया आबाची छाया तुझी समिंदराची माया Thank you, Sagar sir. Now we have with us our teachers who will enact the interesting story of elephant-headed god who was created in a completely human form by the goddess Parvati from the clay. So put your hands together for all the gods of heaven who have arose in MS to bless you all. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा आहे कैलास पर्वत म्हणजेच हिमालय पर्वताचे सर्वात उंच टोक आणि याच पर्वतावर महादेव आणि माता पार्वती राहतात आणि त्यांचे अनेक गण राहतात आणि याच पर्वतावर आपल्या बाप्पाची म्हणजे गणेशाची निर्मिती झाली आणि या गणेशाची निर्मिती का झाली आणि कुणी बरं केली हे आपण आज एका नाट्यकथेतून पाहणार आहोत आणि आपल्या या नाट्यकथेचे नाव आहे बाल गणेश जन्मकथा. नंदी नंदी आज्ञा माते. मी स्नानगृहात स्नान करण्यासाठी जात आहे. जोपर्यंत मी आज्ञा देत नाही तोपर्यंत कोणासही आत सोडू नये. जशी आज्ञा माते. जय हो भोलेनाथ. नंदी माझ्या मार्गातून बाजूला हो. आज जाऊ दे मला. क्षमा करा प्रभू. माता पार्वतीची आज्ञा आहे की कोणाशी आत सोडू नये. नंदी आम्ही तर त्यांचे पती परमेश्वर आहोत. बाजूला हो. प्रभू आपण आत कसे आलात? आपणास नंदीने अडवले नाही? तो कसा अडवणार आम्हाला देवी? तो तर आमचा दास आहे.
पण आम्ही त्याला आज्ञा दिली होती की कोणाचाही आत सोडू नये. पण देवी, आम्ही तर तुमचे पती परमेश्वर आहोत ना, मग कोण अडवणार आम्हास? पण नंदीने असे करणे योग्य नव्हते, हे धर्माविरुद्ध आहे. रागू नका देवी, तुम्ही त्यास क्षमा करावी. थोडासा तो मंदबुद्धी आहे. पण तो तर बिचारा काय करणार? तो तर स्वामी भक्त आहे, तो स्वामींच्या आज्ञेचे पालनच करणार. पण मग असा गण हवा आहे जो बुद्धिमान, साहसी, माझ्या आज्ञेचे पालन करेल. मी असा गण माझ्या स्वतःच्या हाताने बनवणार आहे. माते माते, ऐकलत ना मित्रांनो, आपल्या लाडक्या बाप्पाची निर्मिती पार्वती मातेने कशासाठी केली? कारण तिला एक आपला स्वतःचा गण हवा होता, संरक्षक हवा होता, धर्माचं पालन करणारा एक रक्षक हवा होता. आणि यातूनच आपल्या या बाप्पाची, गणपती बाप्पाची निर्मिती झाली आहे. मग हाच आपला गणपती बाप्पा आपल्या मातेच्या आज्ञेचे पालन कसे करतो ते आपण या कथेच्या पुढील भागात पाहू. पुत्र गणेश, पुत्र गणेश, काय माते? मी स्नान करण्यासाठी स्नानगृहात जात आहे. मी जोपर्यंत आज्ञा देत नाही तोपर्यंत कोणासही आत सोडू नये. जशी आज्ञा माते, आपण सांगेपर्यंत मी कोणासही आत सोडणार नाही. आपण निश्चिंत होऊन स्नान करा. आपण खेळण्याच्या नादात विसरणार तर नाही ना? नाही माते, आपण काळजी करू नका. क्षमा असावी प्रभू, आपण आज जाऊ शकत नाही. लहान बालका, तू कोण आहेस आणि मला असे का अडवतोयस? मी गौरीपुत्र गणेश आहे. माझ्या मातेने मला असे सांगितले आहे की ती सांगेपर्यंत मी कोणासही आत सोडू नये. आता मी माझ्या मातेच्या आज्ञेचे पालन करत आहे. गौरीपुत्र गणेश, मी तर त्यांचा पती परमेश्वर आहे, शिवशंकर. तर मला आतमध्ये जाऊ देस. मुळीच नाही. जोपर्यंत माता पार्वती मला आज्ञा देत नाही तोपर्यंत मी कोणासही आत सोडणार नाही. हट्ट करू नकोस नादान बालका, बाजूला हो. हे असंभव आहे. हे बघ बालका, तू माझ्या क्रोधाशी परिचित नाहीयेस. बाजूला हो, मार्ग सोड, अन्यथा विपरीत परिणाम होतील. परिणाम काही झाला तरी चालेल. सूर्य पश्चिमेकडून उगवू शकतो, चंद्र आपला मार्ग बदलू शकतो, पण मी धर्माच्या मार्गावरून हटू शकत नाही. मूर्ख बालका, मार्ग सोड. शांत व्हा प्रभू, लहान बालक आहे, याला मी समजून बाजूला करतो. समजूनही ऐकला नाहीस तर त्याला जबरदस्ती बाजूला कर. बाल गणेश, तू अजून आमच्या स्वामींचा क्रोध पाहिला नाहीस. व्यर्थ गोष्टी करू नकोस. हिम्मत असेल तर मला इथून हटवून दाखव. माझा क्रोध तू वाढू नकोस. डरपोक आहेस. असे आहे तर माझ्या शक्तींचा सामना कर. अनर्थ, हे भगवान शंकर काय करत आहेत? नादान बालकाला प्रेमानं न बाजूला करता क्रोधाचा वापर करत आहेत. मला मध्यस्थी करावी लागेल. थांबा थांबा, दूर व्हा. लहान बालकासोबत युद्ध करता मागे व्हा. पुत्र गणेश, तुम्ही असा हट्ट करू नये. तुमच्या वडिलांची आज्ञा पाळली पाहिजे. मार्गातून बाजूला व्हा. हट्ट मी नाही, पिताश्री करत आहे. जर वडिलांच्या आज्ञेचे पालन केले तर मातेच्या आज्ञेचे काय होईल? माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे स्थान मातेचे आहे. हे बघ बालका, तू जर माझे ऐकले नाहीस तर तुला शिक्षा द्यावी लागेल. जलप्रवाह पावितस्थले घरेवलम्ब्य लम्बिताम्बुजङ्गतुङ्गमालिकां ढमढमढ्ढमन्निनादमड्ढमर्वयुच्चकार चण्डताण्डवं तनोतु न शिव शिवम् शिवम् शिवम्.
नृत्य करत आहेत अशाने पृथ्वीचा नाश होईल. चला तर प्रभू, आपण प्रत्यक्ष तेथे जाऊनच पाहूया. संतती प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दुर्धरापदी क्वचित् दिगंबरे मनोविनोदमेतु वस्तुनि. जटाभुजंग पिंगळ स्फुरत्फणामणि प्रवाहगंब कुंकुम. पुत्र गणेश, प्राणनाथ हे काय केलेत? आपल्याच पुत्राचा वध केला. आपण सर्व देवगण हे पाहत होतात. या नादान बालकावर कोणालाही दया आली नाही. शांत झाला आपला क्रोध. नसेल झाला तर माझेही प्राणांचा वध करा. नाही माते, असे झाले तर सर्व सृष्टीचा नाश होईल. ते आपण काय बोलत आहात माते? क्षमा करावी देवी, पण हे शक्य नाही. याला जीवित करणार नसाल तर मीही जीवित राहणार नाही. अनुचित नाही, पण आपण केलेल्या क्रोधाचे प्रायश्चित्त आपल्याला घ्यावेच लागेल. त्वरित आपल्या गणांना आज्ञा द्यावी. बोलो. नंदी, आज्ञा स्वामी. ज्या कोण्या अशा मुलाचे शीर घेऊन या, ज्याचे तोंड उत्तर दिशेला असेल आणि त्याची माता त्याच्याकडे पाठ करून झोपलेली असेल, अशा एका मुलाचे शीर घेऊन या. जा. अरे मूर्खांनो, हे काय आणले? प्रभू, आपण जो आदेश दिला होता त्याप्रमाणे आम्हाला हाच बालक सापडला व आम्ही त्याचे मस्तकही घेऊन आलो. विचार करण्यात वेळ दवडू नका. त्वरित हेच शीर या बालकास जोडा. माते, याला या रूपात पाहून लोक याची टिंगल करतील. असे काय होणार नाही माते. मी याला वरदान देतो. युगानयुगे पृथ्वीवासीय लोक याची पूजा करतील. मी याला वरदान देते, सर्व शुभ कार्यात प्रथम गणेशाचे पूजन होईल. हा बालक बुद्धी व विद्येचा दाता होईल. देवळात व घरोघरी याची पूजा करतील. लोक याला नेहमी मोदकाचा नैवेद्य दाखवतील. हा आमचा पुत्र अतिशय बलशाही व बुद्धिमान राहील. मी याला आज आमच्या गणाचा गणसेनापती म्हणून नियुक्त करतो. Thank you teachers for giving us on the birth history of Lord Ganesha through an amazing act. The next performance will give you goosebumps. No matter how many songs you might have heard, but the Ganesha song always create an atmosphere, intensity and power all around us. Its pulsating music create an atmosphere that arouses our motions for the Lord from the within. So put your hands together for our choir group. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.
पसरतो प्रकाश जेव्हा पेटते दिव्यातील वात, पसरतो प्रकाश जेव्हा पेटते दिव्यातील वात आणि रंगतो कार्यक्रम जेव्हा मिळते टाळ्यांची साथ. So, big round of applause for our choir group. ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. Every year, Ganesh Chaturthi brings with it great joy, festive spirit and immense devotion. Amidst the religious ceremonies are the joyous procession. One has to attend this to truly experience the divine feeling. The highlight of procession is a customary Ganpati dance or dancing in the street for Lord Ganesha. Now you will witness another sensational performance by our dance group. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि.
सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाळला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. सनईचा सूर कसा वाऱ्यानं धरला, ढगांचा ढोल घुमू लागला, बिजलीचा ताशा कसा कडकड कडाळला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला, पाऊस फुलांचा वर्षाव स्वागताला. आला 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 माझा गणराज आला. देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. ज्वाला सी जलती है आंखों में जिसके भी दिल में तेरा नाम है, परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है और कैसा परिणाम है. धरती अंबर सितारे है उसकी नजरें उतारे, डर भी उससे डरा रे जिसकी रखवाली यारे, करता साया तेरा. देवा श्री गणेशा, 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 देवा श्री गणेशा. Wasn't that a great performance? I can bet no one can do it better than them. आता गणपती बाप्पा घरी येणार म्हटल्यावर सजावट तर लागणारच. तर अशा प्रकारची सजावट घरच्या घरी कशी करता येईल याचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी येत आहे सौम्या मिस. Hello everyone. So now you all know that Ganpati festival is going on. So I am here to show you some craft material. So for this craft I have used all eco-friendly material. You need not to use so many material. Here I am using only paper, scissor and glue. So now I am going to show this. DIY craft material required: colorful craft paper, Fevicol, scale, pencil, scissor and thread. So now we will start the activity with this flower. First we will make this flower. For this we need a paper 7 by 7 centimeter. It should be a square paper and we have to fold it like a triangle, like I am folding. You just see it. You have to make a proper fold and after that you have to make a line over it. So with the folded side draw a half centimeter line. So the line should be less than half centimeter. You can see here I am drawing a line. After drawing a line we have to draw the lines like this. Between near about 1 centimeter gap you can take between the lines, and then line should not exceed the edges. We have to draw the lines till the line we have drawn earlier. So we have to draw as much lines
here. After drawing these lines, I will show you this. So now you can see how you can draw the lines. Now we will cut these lines. So see it properly how I am cutting. Cut it properly in a straight manner. Make sure your paper should not cut through. So now we will open it, slowly open it. Now you will see a leaf-like structure we have made. Now we will apply glue on the first stick and first strip and paste it, and another strip will be folded to another side. So like this pattern we will follow, and next strip will be folded this side. Now again next strip will be folded another side. So like this we will make a leaf. So now you can see how the leaf is made. So slowly it will take a shape. We have to make this type of leaf 6 in numbers. So we have to make 6 leaves like this. So I have already made, so you can see here. Now we will fix and create a one big flower. So we will apply glue here and paste another leaf here. See it properly. Again I will apply glue and paste the another leaf. So 3 leaf bunch I have created. Like this 3 leaf bunch I have created another. And now I will paste the bunch, the leaf onto the other bunch. So now your flower is ready. Here you can see how beautiful it is. Now I will take a thread and tie it up. Any one side you can tie and hang it. So I will paste a similar color thread. You can take any color, and now I will tie it. So now I will cut the extra thread and use a bead to make it more decorative. Now we will make another craft like this wall decor. So it is a very simple craft. So you need one paper only for this. I have taken one paper and it is a A4 size paper. I have folded it, and now again I will fold it. Now again I will fold it. So like that 4 fold you have to do with a single paper. So now I will draw lines approximate 1 centimeter. So now draw lines here. Slowly draw a straight lines. Your line should be straight. You should not draw without a scale. Now I will cut it. So take a scissor and cut the alternate lines. So for first line I have left and another second one I have cut. So you cut it, but don't cut full line, okay. Half centimeter space you have to leave and cut the alternative line. Every alternative line we have to cut. It is a very simple craft and very beautiful. Now we have to turn the paper around, and another side we have to cut also. And now also we have to cut the alternative line and not cut the full paper. Half centimeter gap we have to leave. Now after cutting it we have to open it. So make sure the paper is unfolded very slowly, because we have made so many cuts here. So the paper should be
opened very slowly. So open it very slowly. Now first fold I have opened. Now I am going to open second fold. Now after this the final fold. So after opening you have to make sure the paper should be straight, and now stretch it. Slowly stretch it. You can see, you can find a nice wall decor is created. So see how easy it is. Now I will teach you how to make this beautiful toran. So for this we will need 3 colors of craft paper: pink, yellow and green. So now first I will fold the pink one here, and see how I am folding. Now we have to make fan like fold. So make sure your fold will be straight. Fold it like this. Now again the fan like fold. So your fold will be equal and it should be zigzag, in a zigzag form. So now I will draw a pattern here. So here for the border I will draw one line. Here one more line for the border, and I will draw a half triangle here. And another side I will draw half triangle, and now in the between I will draw a diya. Here you can see a half diya I am drawing, and make sure the edges should not be cut. So our diya is joint at the end of the sides. So downside I also draw one picture, one border here, like. Now I will cut it. Here, and now this is the, so now I will cut so many papers like this, and now I will cut the green color paper, the upper portion of diya. To decorate it, I will fold the paper any size I can fold it. I am folding here, you can see. Now I will cut. I will draw first the half diya shape, and after that I will cut it. See. Now I will fold the yellow color paper, and in this I will draw a leaf like structure. Like this, a leaf like structure. Now I will cut it. Now I will open that paper and paste the colorful diya downside on the pink sheet here, and the yellow leaf I will paste the upside on the pink color side paper here. So now you can see the diya is created. Like that I will create all the diyas with this green and yellow color paper. So now you can see. Now I will decorate it with beads. You can decorate it with any other things, whatever things you are having at home. So you can decorate it. So now I will join this toran. So how to join it? I will show you. Turn the toran around and join it with cello tape.
So don't join with Fevicol, otherwise the pattern will be not clear. So join it with sellotape. So here I am joining with sellotape. Yes. So now your toran is ready to hang. So either you can tie it and either you can paste it. Now I have shown you some easy and very good crafts here. So now I think everybody will make it. Thank you. We are sure you all will enjoy doing it and make this festival remarkable. गणपती सण म्हटलो की कोकणातील मोठा सण. कोकणात यो सण साजरा करताना या गणरायाचे कौतुक कसा बरा केला जाता हे आता आपण एका गाण्यातूनच ऐकूयात. गाण्याचे बोल आहे बाप्पा तुला गोरगोर मोदक जे आणि हे गीत सादर करत असत दीक्षा मिस. बाप्पा तुला गोड गोड मोदक जे बाप्पा मोदक जे बुंदीचा लाडू खावाला ये. बाप्पा तुला गोड गोड मोदक जे बाप्पा मोदक जे बुंदीचा लाडू खावाला ये. तिळाचा नैवेद्य कोटभर जे तिळाचा नैवेद्य कोटभर जे चंद्रावर पैसे लवकर ये. बाप्पा तुला गोड गोड मोदक जे बाप्पा मोदक जे बुंदीचा लाडू खावाला ये. ऐनावर चालू गणपती घरा ऐनावर चालू गणपती घरा. चला पूजेची तयारी करा चला पूजेची तयारी करा. हे गौरी सुधा बालचंद्रा देवांची जोडी छेडूची. बाप्पा तुला गोड मोदक जे बाप्पा मोदक जे बुंदीचा लाडू खावाला ये. बाप्पा तुला गोड गोड मोदक जे बाप्पा मोदक जे बुंदीचा लाडू खावाला ये. तू दाता है 14 विद्येचा तू दाता है 14 विद्येचा. मोठे गुणाचा मोठे मनाचा
मालवणी बोलीतून आपलं लाडकं बाप्पो काय खातो ते ऐकलं ना? बाप्पाचं कौतुक तर मोदकाप्रमाणे गोड झाला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. मिस तुम्हाला माहिती आहे का आज आपल्या स्कूलमध्ये कोण आला आहे? नाही मिस, कोण आला आहे? अहो आज आपल्या स्कूलमध्ये वासुदेव आला आहे. वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून पांडुरंगावरील अभंग गवळणी गातो आणि दान मागणारा लोककलाकार आहे. तर अशाच प्रकारे तो आपल्या समोर प्रबोधनाद्वारे एक सुंदरसा संदेश देणार आहे आणि हा संदेश घेऊन येत आहे राजेंद्र सर आणि आरती मिस. दान पावलं रे बाबा, दान पावलं. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. सकाळच्या पारी हरिनाम बोला, वासुदेव आला हो वासुदेव आला. जागा म्हणता संधी अमोल, तुझ्या जीविताला लाखा कर मोल. हे जागा म्हणता संधी अमोल, तुझ्या जीविताला लाखा कर मोल. घाल तुला वैनी अचानक झाला, वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. लोकांनो, कोरोना महामारी आहे चालू. या वातावरणाचा सर्वांनी राहा सतर्क. स्वतःची व घरच्या कुटुंबियांची घ्या काळजी. मास्क लावा, हात धुवा स्वच्छ. वयोवृद्ध लोकांनी घ्या काळजी जास्त. घराभोवती झाडे लावा, परिसर ठेवा स्वच्छ. स्वतःचा नंबर आला की लस घ्या टोचून. ही सर्वांनी काळजी घेतली की बाबांनो ना रहेगा बस न बजेगी बासुरी. अरे वासुदेवा, कोरोनाने तुला काय वकील पत्र दिले होय? बाबा, तुझ्या भल्याचं सांगतोय मी. आमचं भलं आम्हाला कळतंय होय. पुढं वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. नियम सांगू या साऱ्या जगाला, कोरोनाला तुम्ही घाबरू नका. वासुदेव आला हो वासुदेव आला, देव आला हो वासुदेव आला. आला कोरोना घाबरू नका, आला कोरोना घाबरू नका. पळून लावूया राक्षसाला. वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. ओ माई, माई आहे का घरात माई? अहो सासूबाई, मुस्क नाही, मास्क म्हणतात त्याला. बर बाई, मास्क. अगं हे गौरी, काय बघती माझ्याकडं? हा बरं बाई, जनावरांचं मुस्क आमच्या थोबाडाला आलंय तरीच बघतीये माझ्याकडं. द्या माई. बाबा बाई लांब वर अगं आली. माई दे ग माई. काय करतो बाबा? तो कोणता रोग आला ना, कोरोना की फोरोना? हो बाई, तू लावला मास्क पण जगाला नाही कळत ना त्याचं काय. हो बाबा, आली पहिली लाट, केलंय सगळं सपाट, मग आलं दुसरी लाट, लागली की वाट, सगळ्यांनी पाहिलंय सगळ्यांनी. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ, मरणाची झळ साहवेना.
जगण्याचे देवा. आता दसरा आलाय, दिवाळी, गौराई आल्या, आता कसं व्हायचं रे देवा? बाई माई नाही पाळला नियम तर सगळ्यांच्या घरात आहे बघ कोरोना बाई. बरोबर आहे बाबा तुझं. आता तूच सांग या साऱ्या जगाला तुझ्या परिणाम आई. मी सांगते बाबा, माया तरी काय काम आहे दिवसभर? वासुदेव आला हो वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला, सकाळच्या पारी वासुदेव आला, वासुदेव आला हो वासुदेव आला. अध्यापिका अनुराधा अत्र एक संस्कृतं गीतं प्रस्तुतवती। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव
Bhavati Manmohanam Asita. Dance is an art and expression which cannot be said but only can be expressed. So now here is the dance performance by Kishori Miss and Namrata Miss, who will to entertain and express their joy through the medium of dance. Kishori Miss for this energetic performance. Around this time, there is a huge celebration where believers brings Ganesha into the house as a guest in the form of an idol. He is worshipped with elaborate rituals, so as to invoke his blessings, and when his stay is over, the statue is ceremoniously immersed in water called Visarjan. Nowadays, we are immersing Ganesha in a river and polluting them. So, let us see Deepa Miss, who will explain the correct way of Visarjan. Hello my dear friends. As you know, Ganesh Chaturthi is a festival which is celebrated all over India very joyfully. But if celebration should be eco-friendly, then and then only it will be valuable for nature and enjoyable for us. So students, today I am going to give presentation on eco-friendly Ganesh festival. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. Ganesh festival started by Indian freedom fighter and social reformer Lokmanya Tilak. The aim of celebrating festival is to bring unity in people. A heart-touching moment for all Ganesha lovers. Yes, students, this is the scene of Ganesh immersion. This PPT shows the situation of adults after immersion. How the parts of adults scattered all near river. It is hard to believe. Piece of adults near Visarjan areas. After immersion, people go home and sleep.
They overlook the fact what they have left behind after Visarjan. Now let's see some scientific correspondence. Idols are made up of plaster of Paris, clay, cloth, supported by small iron rods. Are colored with different types of paints such as a varnish, watercolors. When immersed, these color chemicals dissolve slowly, leading to significant alteration in water quality. It causes water pollution. Plaster of Paris contains gypsum, sulfur, phosphorus, magnesium. Chemical paints contain mercury, cadmium, lead. These material poison water bodies by increasing chemical and organic content. POP addolls takes more than 48 hours to get dissolved in water. It also affect on our health. Let's see some recommendations. Eco addolls dissolve in less than 10 hours. Use small painted idol made up of clay if you immerse the idol. Immerse the idol in a tub or a water tank. Collect the flowers and nirmalya and compost them. Avoid the use of thermocol and plastic in decoration. Student, this PPT shows some images of eco-friendly adults. Let's see some solution. Reuse the same adult every year. Brass or copper adults can be symbolically immersed. Choose clay adults over POP even if slightly more expensive. Buy adults painted with vegetable-based dyes, else buy an adult with least amount of paint. Avoid adults with excessive gold, silver, glossy paints, but buy locally grown fruits. For decorations, use only cloth, wood, paper-based items. Avoid plastic and thermocol as they are non-recyclable. Encourage people to immerse the adults in tanks of water rather than in natural water bodies. Eco-friendly Ganesh festival helps to control water and noise pollution and make our environment clean and eco-friendly. This picture shows some images of clay adults and POP adults. This is all about eco-friendly Ganesh festival. Now it's time to promise yourself that next year you will be celebrate your festival eco-friendly. Save this earth by using eco-friendly sculpture to this Ganesh Chaturthi. Save water, save nature. धन्यवाद दीपा मिस, अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल. कलेची आणि बुद्धीची देवता म्हणजेच आपला लाडका गणपती बाप्पा. त्याचे जेव्हा आगमन होते तेव्हा सारा आसमंत आनंददायी होऊन जातो. सगळीकडे एक वेगळाच उत्साह असतो. ढोल ताशांचा आवाज सर्वत्र दुमदुमत असतो. जेव्हा बाप्पाचे आगमन होते तेव्हा वातावरणात एक नवचैतन्य येते. सर्वांना बाप्पाच्या भक्तीची ओढ लागलेली असते. बाप्पासोबतचे ते 10 दिवस कसे निघून जातात हे कळत सुद्धा नाही. तसेच आपल्याही कार्यक्रमाच्या सांगतेची वेळ जवळ आलेली आहे. दरवर्षी परंपरागत गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो, पण यावर्षी चित्र काहीसं पालटलेलं आहे. विघ्नहर्तेच्या आगमनाने बऱ्याच काळापासून असलेले कोरोनाचे सावट दूर व्हावे आणि नकारात्मक वातावरण काहीसे दूर होऊन सर्वत्र आनंददायी चित्रे पाहायला मिळावे हेच चक्र प्रत्येक व्यक्ती बाप्पाकडे घालत आहे. आपल्यावरही आलेले कोरोनाचे संकट लवकरात लवकर दूर व्हावो ही प्रार्थना बाप्पाकडे आपण सर्वजण करूयात. शेवटी जाता जाता मी एवढे सांगेन की तुमच्या आयुष्यातील आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उंदरा इतक्या लहान असो, आयुष्य सोंडे इतके लांब असो, क्षण मोदका एवढा असो. May Lord Ganesha bless you with treasure of health, wealth and happiness. So गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. I would like to request Ankita Miss to come forward to deliver vote of thanks. I am Ankita Pawar. Here I am before you
to express my heartfelt vote of thanks for today's program. I feel that it is my great privilege to thank respected Principal Ma'am, Davika Ma'am for their presence. I would like to thank all the teachers who has organized this wonderful program. I declare that the program is over. Thank you.